पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. पुढचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगणार आहे तो हा आहे की जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर इतर लोकांना तुमचं जीवन चालवू देऊ नका. हो, मला ठाऊक आहे यावर मला प्रतिक्रिया नक्कीच मिळतील. बघा, तुम्हाला यशस्वी कसं व्हायचं ते शिकावं लागेल आणि त्याचा अर्थ आहे आत्म्याने चालणं, देहाने नव्हे, आत्म्याने, म्हणजे पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाखाली चालणं. चला आता, पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाशिवाय आपण खरे सुखी कधीच होऊ शकत नाही हे नक्की. गलातिकरास अध्याय 1:10 मध्ये पौल म्हणतो, मी आता मनुष्याची की देवाची मनधरणी करावयास पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. पौल म्हणतो, मी ख्रिस्ताचा प्रेषित म्हणून राहण्याची सर्व संधी गमावून बसलो असतो. आणि एक सांगू का, जर मी लोकांना खुश करत राहिले असते ना तर आज मी इथे वचनसेवेसाठी उभी राहू शकले नसते. बऱ्याचदा होतं काय की आपण स्वतःचीच फसवणूक करत असतो, पण त्याच वेळी आपण इतरांनाही फसवत असतोच. कारण तुम्हाला पूर्णता देणारी गोष्ट देव तुमच्यासाठी घडवून आणतो आणि त्याला वाटतं की तुम्ही इतरांसाठी उपयोगी पडावं. आणि बघा, माझं हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही जर मी म्हटलं की बरेचसे ख्रिस्ती लोक आपल्या ध्येयापासून दूर जातात कारण त्यांना सतत भीती वाटत असते की जर ते ख्रिस्ताच्या मागे चालले तर त्यांचा नाकार करण्यात येईल आणि शत्रू त्यांच्या मागे लागेल. आमेन. आपण दानिएल अध्याय 3 कडे वळूया. आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातलेले बरे? नाहीतर तुम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. तर तुम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हाला सोडविल असा कोणता देव आहे? दानिएल आणि त्याचे मित्र शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांना राज्याच्या सेवेत ठेवण्यात आलं होतं. त्यांना ती सेवा हवी होती अशी गोष्ट नव्हती, तर त्यांची नेमणूक केली गेली होती. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी देवाचे लोक म्हणूनच जगण्याचा निर्धार केला होता. बघा, आज आपण ज्या स्थितीत आहोत त्यासाठी हे एक महान असं उदाहरण आहे आणि आजवर प्रत्येक पिढीचे लोक यातून गेलेत. मी एक सांगू का, ख्रिस्ती लोकांसाठी छळ हा ठरलेलाच आहे. जर तुम्ही गुप्त ख्रिस्ती असाल, गुप्तपणे रविवारी चर्चला जाणारे ख्रिस्ती असाल तर तुम्ही छळ टाळू शकता. पण तुम्ही आत्म्याने पेटलेले, प्रभूसाठी जगणारे, विश्वासणारे असाल तर तुम्हाला जगात छळाचा सामना करावा लागेल. आणि बघा, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांना निरोप धाडला गेला. आता इथे राजाची सुवर्ण मूर्ती होती आणि सगळेजण तिला नमन करणार होते, पण ते तिघे असं काही करणार नव्हते कारण ते देवापुढे झुकणारे होते. तर त्यांना धमकावलं गेलं. आपल्यालाही धमकावण्यात येतं, जर तुम्ही झुकला नाहीत तर तुमच्या वाट्याला यातना येतील. येथील घटनेत त्यांना आगीच्या भट्टीत टाकण्यात आलं. आपल्याला बऱ्याचदा सभा बहिष्कृत करण्यात येतं, म्हणजे आम्ही तुमच्यावर प्रेम करणार नाही, आम्ही तुमची बदनामी करू आणि असंच काहीसं ब्ला 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 ब्ला. ठाऊक? ब्ला 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 ब्ला. किती जणांना ठाऊक आहे काय असतं? ठीक आहे. तर वचन 16, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांनी राजाला म्हटले, अहो नबुखदनेसर, या बाबतीत आपल्याला उत्तर देण्याचे प्रयोजन दिसत नाही. दुसऱ्या शब्दात हे इतकं मूर्खपणाचं आहे की आम्ही उत्तर देणार नाही.
ज्या देवाची आम्ही भक्ती करतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडविल, तो आम्हाला आपल्या हातातून सोडविल हे नक्की. इथे देवाच्या समर्पणावर कुठलाही संशय व्यक्त केलेला नाही, तर उलट ते असं म्हणाले की ही जर सर्वोत्तम गोष्ट असेल देवाच्या दृष्टीने तर देव कसंही ती सोडवेल. ते कसेही असो हे आपण पक्के समजा महाराज की आम्ही आपल्या दैवतांची किंवा सुवर्णमूर्तीची उपासना करणार नाही. दुसऱ्या शब्दात असं की तुम्हाला हवं ते करा, आम्ही येशूलाच अनुसरणार आहोत. तुम्हाला हवं ते करा, पण मी माझ्या मनाचा निर्धार केलाय. हे ऐकून नबूखदनेस्सर संतापला आणि त्याची मुद्रा पालटली. शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांच्या संबंधाने कोणी कधी तुमच्याकडे पाहिलंय असं? शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली. त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. मला हे आवडतं. तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा, योग्य निर्णय घ्या आणि प्रश्न वाढतील. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांस आज्ञा केली की शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. आता बघा, तेव्हा त्या 3 पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली गेली. म्हणूनच ज्या पुरुषांनी शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांना तीचवर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. हे 3 पुरुष शद्रक, मेशक आणि अबेदनेगो मुसक्या बांधलेले होते. बघा, बांधलेले. वा, हे फारच छान आहे. हा विषय माझ्या आवडीचा आहे. ते मुसक्या बांधलेल्या स्थितीत आगीच्या भट्टीत पडले. असं वाटत होतं त्यांची स्थिती खरंच बिकट आहे. नंतर नबूखदनेस्सर राजा फारच चकित झाला आणि पटकन उठून आपल्या मंत्र्यांना म्हणाला की आपण अग्नीत 3 जणांना बांधून टाकले होते ना, तर मग त्यांनी उत्तर दिले, होय सरकार. वचन 25. तेव्हा तो म्हणाला, पहा 4 इसम आहेत. आता इथे थरार आहे. थांबा, घाई नको. ते 4 मोकळे आहेत. तिघांना बांधून टाकलं गेलं. 4थी व्यक्ती तिथे त्यांच्या सोबत आली आणि त्याने त्यांची बंधनं तोडून टाकली आणि त्यासाठी त्याने त्यांच्या नाशासाठी वापरलेल्या गोष्टींचा वापर केला. तो मनुष्य ते आगीतून चालले पण त्यांना काही इजा झाली नाही. वचन 26. तेव्हा नबूखदनेस्सर त्या अग्नीच्या भट्टीच्या दाराजवळ आला आणि म्हणाला, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो, परमोच्च देवाचे सेवक हो, तुम्ही अग्नीतून बाहेर या. काय संदेश आहे. तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे. तुम्ही इकडे या आणि आम्हाला सांगा ते काय आहे. तेव्हा शद्रक, मेशक आणि अबेदनेगो त्या धगधगीत अग्नीतून बाहेर आले आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार आणि राजमंत्री जे तिथे जमले होते त्यांनी या पुरुषांना पाहिले. तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही ओरपळला नव्हता. त्यांच्या पायमोज्यांना काही झालं नव्हतं आणि अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता. अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता. आमेन, हालेलुया. आता क्रमांक 6. धन्यवाद. जर आपल्याला खरोखर आनंदी व्हायचं असेल तर आपल्याला देवाची कृपा काय असते ते कळायला हवं. आणि माझ्याकडे जो वेळ आहे त्यात मी हे अधिक सोपं करून सांगू इच्छिते.
कृपा म्हणजे फक्त लायकी नसताना झालेली मर्जी नव्हे. त्याचा अर्थ असा आहे, मला ज्या दाराने जायचंय त्या दारावर लाथा मारून आयुष्य वाया घालवण्याऐवजी देवाने योग्य वेळी योग्य दार उघडावं म्हणून मी देवाच्या मर्जीवर भरोसा ठेवू शकते. मला पूर्ण बदलून टाकते ती देवाची कृपा. कृपा म्हणजे फक्त लायकी नसताना झालेली देवाची मर्जी नव्हे, तर ते देवाचं सामर्थ्य आहे, जे प्रयत्नापलीकडे असलेल्या गोष्टी विनाप्रयास प्राप्त करण्यासाठी मुबलक आणि मोफत पुरवलं जातं. आणि ही माझी स्वतःची व्याख्या आहे बरं का. पुन्हा एकदा ऐकायची. कृपा ही मोफत मिळणारं देवाचं सामर्थ्य आहे. आपल्याला फक्त ते स्वीकारायचं असतं. आणि कृपा ही आपल्याला सबळ करणारं सामर्थ्य. देवापासून दूर राहून आपण कितीही प्रयत्न केले तरी जे साध्य होत नाही ते साध्य करण्यासाठी हे दैवी सामर्थ्य आहे, जे आपण नाही करू शकत कितीही प्रयत्न केले तरी. एक सांगू, मी स्वतःला बदलण्याचा अनेक वर्ष प्रयत्न केला, कारण माझे काही प्रश्न होते आणि मी सुखी होण्याचा आणि शांती मिळवण्याचा आणि एक चांगली व्यक्ती होण्याचा प्रयत्न करत होते. मी खूप प्रयत्न केले, पण माझे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकाधिक चिघळत गेले. कारण आपण जास्त त्रासलो ना की आपण जास्त वाईट वागतो. पण देवाने मला त्याच्या वचनातून शिकवलं की केवळ त्याची कृपाच माझ्यात बदल आणू शकते. मोठी गोष्ट मी जरा लहान करून सांगते. कृपेनेच आपलं तारण झालंय. आपण म्हणतो, प्रभू मी इथे आहे आणि मी हे सगळं करून पाहिलं, तू जर मदत केली नाहीस तर संपलं. आणि मग ते मिळतं. आपण ते मिळवत नाही. म्हणून मला ते शब्द आवडत नाहीत की किती जणांचं तारण झालं. या सभेत जवळपास 1200 लोकांनी ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारलं. देणगी तुम्ही मिळवत नाही, ती तुम्ही स्वीकारता. कृपेने तुमचं तारण झालं. ती देवाची देणगी आहे आणि कोणी गर्व करू नये म्हणून ती कर्माने होत नाही. आणि जसं कृपेने आपलं तारण झालं तसंच आपण जगायलाही हवंच. बघा, कृपा ही 20 भागांची शिक्षण मालिका आहे आणि आजच्या सत्रासाठी माझ्याकडे जास्त वेळ उरलेला नाही. मला तुम्हाला एकच सांगायचंय की जे काम फक्त देवच करू शकतो ते तुम्ही करण्याचा प्रयत्न केलात तर हाती निराशाच येणार आहे. जेव्हा तुम्ही हताश असता ना, तेव्हा तुम्ही देवाच्या कामात ढवळाढवळ करत असता, तेव्हा तुम्ही थांबून म्हणायला हवं की देवाच्या कामात देहाची लुडबुड पुरे आता. असं करून माझी शक्ती क्षीण झालीये. मी मागे हटतेय. प्रभू मला मदत कर. तूच आता सगळं काही नीट कर आणि तुझ्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. आता हे लक्षात घ्या की देव आपल्या समयात काहीच करत नाही आणि आपल्या पद्धतीनेही करत नाही. तेव्हा प्रार्थना करून देवाच्या कार्याची वाट पाहत राहा. शेवटी मी स्वतःला बदलणं सोडून दिलं आणि काय आश्चर्य, मी बदलून गेले. तुम्ही म्हणाल आता थांबा 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 स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही. बघा, म्हणजे तुम्ही स्वतःला बदलू शकत नाही. बघा, मी बदलू शकते. हो, ते शक्य आहे. मी रोज प्रार्थना करते, प्रभू मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून माझ्या मुखावर ताबा ठेव. मला मदत कर. माझ्या मुखामुळे मी संकटात पडू नये असं कर. तू मला मदत केलं नाहीस तर मी संकटात सापडेन. आता जरा थांबा. हे कार्य अशा प्रकारे होतं. प्रार्थना केल्याने पवित्र आत्मा मला संपूर्ण दिवस मी कामात व्यस्त असते. बघा, पवित्र आत्मा सतत आमच्याबरोबर असतो आणि तो आमच्या जीवनात कार्य करतो. देव मला काहीतरी सांगत असतो आणि मी त्याची पर्वा करत नाही. मी त्याला उलट बोलते आणि तोही मला उलट बोलतो आणि मी माझ्या मनात खिन्न होते.
किती जणांना समजते मी काय म्हणते बघा. आता आपण नेमके कुठे होतो ते कळत नाही आणि तुम्ही म्हणता की ती काय बोलत होती. तर पवित्र आत्मा आपल्यात निवास करतो आणि रोमकरास अध्याय 7 वचन 6 मध्ये बायबल म्हणतं, आपण नियमशास्त्रानुसार जगत नाही, देवाने आपल्यावर प्रीती करावी म्हणून आपण नियमशास्त्राच्या नियमानुसार जगत नाही, तर आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगतो. सत्य हे आहे की जरी मी माझ्या मुखाने 100 चुका केल्या तरी देव माझ्यावर प्रीतीच करतो, तरी मी स्वर्गातच जाईन. पण मला योग्य ते करायचंय कारण मी त्याच्यावर प्रीती करते. म्हणून असं बोलण्यात काही अर्थ नाही की तर आज मी कुणाशी काही बोलणार नाही, मग मी संकटात पडणार नाही. बघा, आपण नेहमी टोक गाठत असतो की मी कुणाशी काही बोलणार नाही त्यामुळे मी संकटात सापडणार नाही. असं वागून काही होत नाही. आपल्याला ठाऊक आहे थोडा वेळ आपण तोंड बंद ठेवू शकतो, पण एकदा उघडलं ना की मग तुम्ही हे करू शकता असं म्हणण्याऐवजी की आज मी हे करू शकत नाही, 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 मी हे न केलेलंच बरं. त्याऐवजी तुम्ही असं म्हणा, प्रभू तुला मी जसा हवाय तसं मला कर. प्रभू येशू, जेव्हा मी संकटात पडण्याची शक्यता असेल तेव्हा तुम्हाला आठवण दे. तेव्हा माझं काम आहे देवाला सहकार्य देणं. तुम्हाला काम आहे, पण हे काम शारीरिक कामासारखं नाहीये, हे आध्यात्मिक स्वरूपाचं काम आहे. तर देवाला असं म्हणा की मला तुझ्याबरोबर सहकार्य करायचंय. तर प्रभू तुम्हाला तोंड बंद ठेवायला सांगतोयस, तर मी ते ठेवू शकले नाही, तर देव बरोबर माझं भांडण होईल, मग मी अगदी शांत राहते. तुम्हाला हे कळलं का? हे कठीण आहे का? मला जे म्हणायचे ते किती लोकांना कळलंय बरं? आता माझ्या मनावर आणखी 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 1 कोरिंथ अध्याय 15 वचन 10 मध्ये प्रेषित पौल आपल्याला असं सांगतो की जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झालीये ती व्यर्थ झाली नाही, परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. आणि ते मी केले असं नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. ते श्रम मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने ते केले. आता बघा, सुरुवातीला हे वचन थोडंसं गोंधळात टाकणारं वाटतं, पण पौल म्हणतो बघा मी जो काही आहे तो देवाच्या कृपेने आहे. पण जेव्हा देवाने मला त्याची कृपा दिली तेव्हा मी ती व्यर्थ घालवली नाही. मी पवित्र आत्म्याचं ते सामर्थ्य घेतलं आणि देवाला जे काही माझ्याकडून करायचंय, जे काही त्याला माझ्याकडून करवून घ्यायचंय त्यासाठी मी ते वापरलं. पौल म्हणतो बघा मी इथे आहे एक यशस्वी प्रेषित म्हणून, पण तुम्हाला आठवणीने सांगू इच्छितो की हे केवळ देवाच्या कृपेनेच झालंय. आणि मी तुम्हाला सांगते म्हणजे मला असं म्हणायचंय की मी इथे उभी राहते आणि मी हे गेल्या 40 वर्षांपासून करतेय इथे उभं राहून संदेश देण्याचं काम. तेव्हा तुम्हाला वाटत असेल की मी कोणीतरी आहे, पण खरं सांगायचं तर त्याला काही अर्थ नाही. पण त्यामागचं कारण असं आहे, जेव्हा देवाची कृपा त्याचं सामर्थ्य आणि अभिषेक तुमच्यावर येतो तेव्हा तुम्ही वेगळा पुरुष किंवा स्त्री बनून जाता असं बायबल सांगतं. ज्या गोष्टी आपण इतर मार्गांनी कधी करू शकत नाही त्या आपण कृपेने करतो. आणि खरं सांगू, एक गोष्ट सांगू, मी इथे उभी असताना स्वतःवर मी अवलंबून नसते. मी जरी मी खूप अभ्यास केला असेल पण तरी सुद्धा मला देवाच्या कृपेची गरज असतेच. आणि बघा मी 40 वर्षांपासून सेवा कार्यात आहे. ही तुमची पहिली सभा असेल कदाचित, माझी नाहीये. आमेन. आणि हे सातत्याने करण्यासाठी आणि टवटवीत राहण्यासाठी, विविध विषयांसाठी, एका नवीन हॉटेलमध्ये राहण्यासाठी मला कृपेची आणि कृपेचीच गरज असते. तर प्रत्येक गोष्टीत तुम्हाला देवाची गरज आहेच. तुम्ही देवाच्या कृपेवर अवलंबून राहिलात तर तुम्ही कामावर गेल्यावर कुरकुर करणं थांबवाल नक्कीच. आणखीन एक दिवसही हवा होता.
आणि 2 करिंथ अध्याय 12 वचन 7 ते 9 मध्ये वेळेअभावी आपण तिथे जाणार नाही आहोत, पण एक सांगू का, जर तुमची परिस्थिती कठीण असेल किंवा तुमचा मुलगा जर बंडखोर असेल, तुमचे नातेसंबंध बिघडलेले असतील, तुम्ही अशा व्यक्तीबरोबर संसार करत असाल जिच्याबरोबर राहणं अगदीच कठीण आहे, आणि ऐकताय का कोणी? तुम्हाला आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घ्यावी लागत असेल आणि तुम्ही कितीही काही केलं तरी त्यांना ते आवडतच नसेल. हो, आता माझं म्हणणं जरा नीट ऐका. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असलात ना, तरीही देव तुम्हाला कृपा पुरवील. थांबा 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 तुम्ही तिथे राहावं आणि आनंदी राहावं म्हणून. पौलाने प्रार्थना केली की देवाने त्याच्या देहातला काटा दूर करावा, आणि त्याने 3दा प्रार्थना केली. प्रभू त्याला म्हणाला की मी तो काटा काढणार नाही, माझी कृपा तुला पुरे आहे. आणि विस्तारित बायबल असं म्हणतं, तुझी समस्या तुला पेलता यावी म्हणून माझी कृपा तुला सामर्थ्य पुरवील. दुसऱ्या शब्दात, त्या स्थितीत टिकून राहायला माझी कृपा तुला सहाय्य पुरवील आणि तुझ्या मुखावर हास्य आणील आणि तू माझी सेवा चांगल्या मनाने करू शकशील. पण जर तुम्ही असं म्हणालात तर कृपा नाही मिळणार. मला त्या मूर्खपणाच्या नोकरीवर पुन्हा जावं लागतंय, एवढ्या ट्रॅफिकमधून जावं लागतंय, पुरेसा पगार एकतर ते मला देत नाहीत, मला ही नोकरी आवडत नाही, तिथले लोक आवडत नाहीत. तुम्ही असं बोलत राहिलात ना तर कृपा विसरून जा. मग त्याऐवजी तुम्ही असं म्हणा की प्रभू तू मला इथे ठेवलंयस आणि मी विश्वास ठेवते की तू माझं इथलं काम आटोपल्यावर दुसरीकडे मला अधिक चांगली संधी देशील. दरम्यानच्या काळात मी माझं काम माझ्या मुखावर हास्य ठेवून तुझ्या कृपेने करेन आणि मी तुझी प्रतिनिधी बनून राहीन. मी तुझं गौरव करीन. आमेन. कृपा याला म्हणतात अहो. कृपा केवळ आपल्या मूर्खपणाच्या गोष्टींची क्षमा करण्यासाठी नाहीये, ती क्षमाही करते, पण कृपा सबळ करते. आणि आता मी आणखी एक मुद्दा स्पष्ट करू इच्छित आहे. क्रमांक 7, जर तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर लोकांविषयी 4 गोष्टी तुम्ही समजून घ्या. क्रमांक 1, आपल्याला त्यांची गरज आहे, आपण त्यांना टाळू शकत नाही. देवाने हे केलंय. त्याने असं केलंय की सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडत नाही. त्यांच्याबरोबर चालणं सोपं नसतं. ही दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. क्रमांक 3, ज्यांचा आपल्याशी संबंध येतो ते लोक आपल्यासारखे नसतात आणि आपण त्यांना खेकसून म्हणत असतो की तुझी समस्या काय, तुला ते कसं काय आवडतं, तू हे कसं काय केलंस. लोकांशी व्यवहार करताना आपण भावूक आणि हळवे असू नये, लवकर दुखावले जाणारे असू नये, तर आपण क्षमा करण्यास तत्पर असायला हवं. लगेच क्षमा करावी. आमेन. मला ठाऊक आहे तुम्हाला बाकीचे मुद्दे हवे असतील, बरोबर. मी तुम्हाला ते पटकन वाचून दाखवणार आहे, अगदी पटकन. प्रार्थनेचं सामर्थ्य तुम्ही स्वतः ओळखा. स्वतः गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्ही प्रार्थना करा. सकारात्मक आणि आशा धरणारे व्हा. कृतज्ञ असा. आज्ञाधारक व्हा. आनंदी व्हायचा निर्णय घ्या. आमेन. कसं आहे बघा, सुखाच्या 3 महान किल्ल्या आहेत: कृतज्ञता, आशा आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहायला शिकणं.
या गोष्टींमुळे तुम्ही दीर्घकाळपर्यंत सुखी जीवन जगू शकता. मला झालेलं हे प्रकटीकरण आहे आणि त्याद्वारे माझ्या वृत्तीचा कायापालट झाला. मला ठाऊक आहे तुम्हाला आनंदी राहायचं आहे. ते कुणाला सुख नकोय, सगळ्यांनाच सुखी राहायला आवडतं. आणि ठाऊक आहे देवाचं वचन तुम्हाला स्थिर राहायला मदत करतं. तेव्हा देवाच्या वचनामध्ये रमा आणि देवाच्या वचनाने समृद्ध व्हा आणि तुम्ही पूर्वी कधीही नव्हता इतके आनंदी व्हा. देवाची स्तुती असो. जॉयस मेयर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेयर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.